आज आपण बघणार आहोत रवा आणि नारळाचा केक। त्यासाठी मी इथे बारीक रवा 1 कप घेतलेला आहे। तुम्ही मेजरमेंटनुसार करू शकता। आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून आपण ते छान बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकाल कशी पावडर झाली आहे। आता यामध्ये आपण 1/4 कप तेल घालत आहोत। त्यानंतर 1/3 कप दही आणि दूध हे दोन्ही एकत्र करून आपण परत मिक्सरला बारीक करून घेऊया। आणि तुम्ही हे बॅटर बघू शकता कशाप्रमाणे झालेलं आहे। आणि एक 30 मिनिटासाठी आपण ते बाजूला ठेवून देऊया। 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल रवा छान फुललेला आहे। यामध्ये 1 कप नारळाचा चव घालत आहोत। तो सुद्धा छान मिक्स करून घेऊया। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करा। आता हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि त्याच्याही अर्धी बेकिंग सोडा घालायचा आणि ते छान मिक्स करून घेऊया। आणि मी इथे टीनला बटर पेपर लावून त्यामध्ये आपण हे बॅटर घालूयात। आणि वरतून थोडे काजू बदाम हे असे तुकडे करून घालूयात। आणि थोडंसं टॅप करून आपण एकसारखं करत आहोत। इथे मी प्रीहीट करायला ठेवली होती कढई। 25 मिनिटासाठी बारीक गॅसवर आपण ते बेक करायला ठेवू। आणि त्यानंतर 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल हा केक छान फुललेला आहे। मी टूथपिक घालून तुम्हाला चेक करून दाखवते। कोरडी निघत आहे टूथपिक। आणि आपण केक थंड झाल्यावरच आपण तो सुरीने कडेची बाजू हे करून तो डिमोल्ड करूया। आता बटर पेपर काढून घेऊ। तुम्ही बघू शकाल छान केक झालेला आहे। आणि मी त्याला कट करते। आणि असा हा स्पॉन्जी आणि सुंदर रवा नारळाचा केक तयार आहे। पूर्वाच किचनला फॉलो करा, सबस्क्राईब करा।